सो अशा प्रकारे त्यांनी प्लॉटिंग केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे पार्ट ए, पार्ट बी आणि पार्ट सी असे 3 पार्टमध्ये डिवाइड केलेले आहे. हाय हॅलो नमस्कार, मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन व्लॉगमध्ये. सो जसं की तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ बघितलेला आहे, ॲनिव्हर्सरीचा व्हिडिओ, आणि त्या व्हिडिओमध्ये माझ्या मम्मी पप्पांनी मला एक खूप छान असं गिफ्ट दिलेलं आहे. तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं की माझ्या मम्मी पप्पांनी मला दिलेली आहे 5 गुंठे जागा, जी माझ्या नावावर आहे. सो अशी एक छान गिफ्ट आम्हाला मिळालेलं आहे मम्मी पप्पांकडून. तर खरंच मी खूप नशीबवान समजते स्वतःला, खूप ब्लेस्ड आहे मी की मला असे मम्मी पप्पा मिळाले. आणि ते म्हणजे खरं तर सगळेच आईवडील आपल्या मुलांसाठी काही ना काही करतच असतात, नेहमी करत असतात. तसंच माझ्या मम्मी पप्पांनी पण माझ्यासाठी आजपर्यंत खूप काही केलेलं आहे, अजूनही करतायत. त्यांचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. सो येस, आजचा व्हिडिओ हा खरं तर याच्याबद्दलच असणार आहे की जी जागा आहे त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये काही सांगितलेलं नव्हतं, बरोबर. सो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या डिटेलमध्ये गोष्टी समजणार आहे की जागा कुठे आहे, किती आहे ते तर तुम्हाला माहिती आहे. प्लस तिथे अजून काय काय आम्ही प्लॅनिंग करत आहोत, फ्युचर प्लॅनिंग काय काय आहे, आणि ती कंपनी कुठली आहे, कुठून आम्ही जागा विकत घेतलेली आहे, त्या सगळ्या गोष्टी. इवन त्यांच्या कुठे कुठे प्लॉटिंग वगैरे आहे, फ्लॅट्स वगैरे आहेत. जर तुम्हाला घेण्याची इच्छा असेल, उत्सुक असाल तुम्ही, सो तुम्हाला पण आमच्याकडून थोडीशी हेल्प होईल. कारण का जेव्हा जमिनीचा व्यवहार आपण करतो तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या समोर येतो ते म्हणजे ट्रस्टेड आहे की नाही. कारण का ज्याच्याकडनं आपण घेणार ती जागा तर ते सगळे ट्रस्टेड लोक हवेत, नाहीतर फसवणूक तुम्हाला माहिती आहे किती होती. जास्त फसवणूक त्यामुळेच आम्ही जिथून जागा म्हणजे घेतली होती, आम्ही कन्सल्ट केलं होतं, तर ते आहे इन्फ्राटेक कंपनी. तर त्याचं ब्राउचर सुद्धा आहे, तर ते आपण फोटो वगैरे दाखवू, त्याचा ते डिटेल तुम्हाला दिसतील. सो येस, ह्या सगळ्या डिटेलबद्दल आम्ही बोलणारच आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही, कारण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे हा खूप जास्त. तर जेव्हा जागा घेण्याची प्रोसेस स्टार्टिंग कुठून झाली ना, तर ती अशी झाली की आम्हाला 2 जागा त्यांनी दाखवल्या, बरोबर. एक होती ती पानशेतला होती, बरोबर, आणि दुसरी जी होती ती खडकवासल्याची होती, म्हणजे खडकवासला बॅक साईडची होती. आणि दोन्ही जागा आम्ही एकाच दिवशी सगळ्या बघितल्या. सो त्याच्यापैकी आम्हाला पानशेत जे आहे ते खूप लांब वाटलं, नाही का. आपण म्हणण्यापेक्षा तिथे 11 गुंठेचं प्लॉटिंग होतं. आणि जर तुम्ही एकदम खूप मोठं असं फार्म हाऊस वगैरे बांधणार असाल, खूप मोठं रिसॉर्ट बांधणार असाल, तर त्यासाठी ती अतिशय योग्य जागा आहे. आणि पूर्ण हिल व्ह्यू होता तिथे, पूर्ण तुम्हाला लेक वगैरे सगळा व्ह्यू दिसत होतं. तर ती सुद्धा खूप छान जागा होती, पण थोडीशी आपल्यापासून लांब होती, खूप जास्त लांब होती. आणि तेवढं जाणं येणं करणं थोडंसं पॉसिबल नाही होत. त्याच्यामुळे मग आम्ही ती जागा नाही निवडली. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण खडकवासला बॅक साईडची जागा जी बघितली, तर ती जागा आम्हाला बघता क्षणीच एवढी आवडली ना, की म्हणजे तेव्हाच आम्ही खरं तर ठरवून घेतलं होतं की नाही, ह्या 2 जागांपैकी आपण हीच जागा फायनल करूया. सो खरं तर तिकडे जेव्हा जागा बघायला गेलो, तिथे ऑलरेडी थोडीशी जी डेव्हलप झालेली होती जागा, बरोबर. सगळं डेव्हलप झालेलं होतं, भरपूर सारी घरं होती, खूप असं एक नामांकित हॉटेल सुद्धा आहे तिथे. तर प्रथमेश खेकडा म्हणून तुम्हाला माहिती असेल. सो ते हॉटेल तिथे आहे आणि त्याच्या अगदीच लागून ती जागा आहे. सो ती आम्हाला खरंच खूप आवडली. आणि त्यांच्या म्हणजे आमच्या बरोबर जे जागा दाखवायला आले होते, 2 त्यांनी असिस्टंट पाठवले होते. सो त्यांनी आम्हाला छान जागा दाखवली, तिथली सगळी इन्फॉर्मेशन सुद्धा दिली. त्याच्यानंतर मग आम्ही पुढची स्टेप जी होती ती म्हणजे आपलं फायनल करायचं होती जागा आणि MOUs करायचे होते. तर त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. आणि हे जे ऑफिस आहे त्यांचं मेन जी ब्रँच आहे ना, तर ती आहे सारसबागेच्या इथे आहे. आणि अजून एक होती ऑफिस, ते कात्रजला आहे. तर आम्ही मेन ऑफिसला गेलो होतो. आणि तिकडे गेल्यानंतर ऑफिस वगैरे पण खरंच खूप छान आहे, तिथला स्टाफ खरंच चांगला आहे.
त्याच्यानंतर मग त्यांनी ते सर होते, त्यांनी सगळं आम्हाला इन्फॉर्मेशन दिली. म्हणजे आम्हाला जी जागा हवी होती त्याच्याबद्दल तर दिलीच, पण त्यांच्या बाकीच्या अजून पण. कुठले व्यतिरिक्त प्रोजेक्ट चालू आहेत, कुठले फ्लॅट्स आहेत, बिल्डिंग्स वगैरेचे कन्स्ट्रक्शन चालू आहेत, अंडर कन्स्ट्रक्शन्स आहेत. सो ते सगळे पण दाखवले. मुंबई, पुणे, बऱ्याच जागा त्यांनी दाखवल्या आणि इन्फॉर्मेशन पण दिली. प्लस त्यांनी आपल्याला एक सांगितलं होतं की फार्मसाठी त्यांनी एक जागा पण डेव्हलप करता येते, बरोबर? फार्मची सुद्धा एक कन्सेप्ट होती की आपण त्यांना पे करायचं, ते आपल्याला जमीन देणार आणि त्या जमिनीमध्ये ते स्वतःच शेती करून त्याचं उत्पन्न मग आपल्याला देणार. शेती देणार, म्हणजे हां. अशी वेगवेगळी मोठी झाडं जी असतात तर ती तिथे सागवान जसं हां, आहे साग, किंवा अजून काही झाडे, सागाची झाडं आणि आंबे वगैरे. त्याप्रमाणे सुद्धा एक कन्सेप्ट, बरेच कन्सेप्ट आहे. जर तुम्ही इंटरेस्ट असाल तर खरंच तिथे एकदा नक्की विजिट visit करा. yes. ऍड्रेस वगैरे आम्ही सगळं डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलंच आहे, तर एकदा नक्की तुम्ही विजिट करा. आणि हा जो व्हिडिओ करतोय हा आम्ही खरं तर प्रमोशनल व्हिडिओ नाही करत आहे, नाही. आमचा स्वतःचा अनुभव आहे जो आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतोय, जेणेकरून तुम्ही आणि आता खरंच बरेच जण फ्लॅट्स घेत आहेत किंवा म्हणजे ही एक इन्व्हेस्टमेंट खरंच खूप चांगली गोष्ट आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणून एखादी जागा घेणं किंवा फ्लॅट घेणं. सो तुम्ही बघत असाल तर तुम्हाला पण नक्कीच याचा फायदा होईल. आणि मग त्याच्यानंतर आम्ही ॲग्रीमेंट वगैरे केलं आणि तो जो ॲग्रीमेंटचा व्हिडिओ आहे किंवा त्यांचं ऑफिस कसं आहे एकंदर, हा व्हिडिओ आपल्या ह्या ब्लॉगमध्ये आपण टाकूच या, म्हणजे सगळ्यांना आयडिया येईल एकंदरच की कसं आहे ऑफिस आणि तिथे वगैरे. एक छोटासा इंटरव्ह्यू सुद्धा घेतला होता शिवानीचा. तो पण मी ऍड करेलच या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शिवानी विक्रांत सरोदे आणि आम्ही स्वीडनला असतो आणि इकडे इंडियात आल्यानंतरच आम्हाला खरं तर सरप्राईज गिफ्ट मिळालेलं आहे माझ्या मम्मी पप्पांकडून. त्यांनी मला गिफ्ट दिलेलं आहे आणि तेच गिफ्ट आज मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते की ते काय आहे. सो गेल्या महिन्यातच आम्ही 2 प्लॉट्स बघून आलो. मला 2 प्लॉट्स दाखवले, एक पानशेतचा दाखवला आणि एक कुडजेचा दाखवला आणि आम्हाला कुडजेचा स्पेशली खूप जास्त आवडला. त्यामुळे आम्ही फायनल केलंय की चला, आम्ही साईट वगैरे सगळं बघून आलो. त्यांनी इतकं छान आम्हाला सगळं एक्सप्लेन केलं आणि त्यावरूनच आम्ही ठरवलं की चला कुडजेचा प्लॉट जो आहे तो आपण फायनल करूया. आणि इकडे आलो, त्यांचं जे मेन ऑफिस आहे सारसबागेच्या इथे, सो तिथे आलो. तिथे राजेश काकडे सर आहेत. सो त्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या. त्यांचं नेचर वगैरे पण खूप छान आहे, हेल्पिंग नेचर आहे आणि त्यांनी भरपूर अजून वेगळे प्लॉट्स पण आम्हाला सजेस्ट केले, सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितल्या आणि त्याच्यावरूनच आता आम्ही इथे MOU करायला, ॲग्रीमेंट करायला आलेलो आहोत. सगळं आमचं ॲग्रीमेंट वगैरे झालं आणि आम्ही खूप जास्त खुश आहोत. सो खरंच थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना. सो जेव्हा कधी तुम्हाला फ्लॅटमध्ये किंवा प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मी रिकमेंड करेल इन्फ्राटेक कंपनीलाच तुम्ही प्राधान्य द्या आणि इथे येऊनच तुम्ही तुमचे प्लॉट जे आहे तुमचं नक्कीच इथे खरेदी करू शकता. सो खरंच मला असं वाटतं की हे इथले जो स्टाफ आहे ना तो सगळा तुम्हाला अगदी खात्रीशीर सगळी माहिती पुरवेल आणि तुम्ही एक म्हणजे सगळ्यांवर तिथे ट्रस्ट ठेवू शकता. अजिबात कुठेही फसवणूक वगैरे कुठेही तुम्हाला होणार नाहीये आणि आम्ही करतोय बुक, तर तुम्ही सुद्धा करा. सो आम्ही जी जागा घेतलेली आहे ना त्याचा सॅटेलाइट व्ह्यू जो आहे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसेल सुद्धा आणि त्याच्याप्रमाणे आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करू की आमचा प्लॉट कुठे आहे आणि कशा प्रकारे त्यांनी प्लॉटिंग केलेलं आहे. सो खरं तर त्यांनी प्लॉटिंग ना पार्ट A, पार्ट B आणि पार्ट C असं 3 प्रकारचं प्लॉटिंग केलेलं आहे. त्याच्यामध्ये जो पार्ट C तुम्हाला दिसतोय तर तो एकदम रोड टच आहे, बरोबर, एकदम रोडला गेलेली आहे येलो लाईन, तर तो मेन रोड आहे आणि त्याच्याच अगदी साईडला पार्ट C आहे. त्याच्यावरती थोडंसं गेलं की पार्ट B आहे आणि पार्ट A मध्ये खरं तर आपण ती जागा घेतली आहे. तिथे पूर्ण असा हिल व्ह्यू आहे.
खरं तर तिन्ही जागा अगदी रोड टचच आहेत, थोड्या फारच अंतरावर आहेत मेन रोड पासून खरं तर. आणि पार्ट सी चे इथे खरं तर ते जे मगाशी आपण म्हणलं प्रथमेश खेकडा हॉटेल खूप फेमस हॉटेल आहे, तर ते तिथे आहे. आणि आपली जागा पार्ट ए मध्ये आहे, तिथून पूर्ण हिल व्ह्यू दिसतो. खरं तर आम्ही ऍक्च्युली तोच विचार केला होता घेताना की आपण थोडंसं वरच्या साईडला घेऊया, कारण जेणेकरून आपण जर तिथे पुढे काही आपले फ्युचर प्लॅन्स असतील ना तर दिसताना ते असं वरून नाही का छान लेक व्ह्यू दिसेल. खडकवासलाचा जो डॅम आहे तो दिसतो बरोबर तिथून, कारण त्याच्या समोरच खडकवासलाचा व्ह्यू आहे बरोबर. आणि ऑलरेडी तुम्हाला तिथे दिसत पण असेल की भरपूर सारे घरं आणि बिल्डिंग्स वगैरे झालेले आहेत, त्याच्यामुळे तो ऑलरेडी डेव्हलप एरिया आहे. प्रत्येक पार्टची जी प्राइसिंग आहे ती सुद्धा वेगवेगळी आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला त्या कंपनीलाच कॉन्टॅक्ट करावा लागेल. त्या कंपनीला कॉन्टॅक्ट करून ते अगदी व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करतील की किती काय प्राइसिंग वगैरे आहे. आणि लवकरात लवकर केले जर तुम्हाला अजून स्वस्त जागा पडतील तर सो नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि पुण्यापासून अगदी किती किलोमीटर असेल ते मला वाटतं 15 किलोमीटर वगैरे असेल. आणि 500 पण तिथून जवळ आहे. सो खडकवासलाचा इथेच आहे. सो ही जागा तर तुम्हाला दाखवली आणि त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पण दिली. पण आता तुम्हाला उत्सुकता असेल खरं तर की आम्ही जागा घेऊन तिथे करणार काय. सो बरेच आमचे फ्युचर प्लॅन्स चालू आहेत, बऱ्याचशा गोष्टी डोक्यात चालू आहेत की काय काय करू शकतो आपण. फार्म हाऊस एक डोक्यात आलं होतं की चला फार्म हाऊस आपण एक फार्म हाऊस टाईप करूया, जेणेकरून आपण त्याचा एक बिझनेसमध्ये पण कन्वर्ट करू शकतो. ज्यांना कोणाला छान फार्म हाऊसवर टाइम स्पेंड करायचा असेल, फॅमिली कधी वाटलं आमच्या फॅमिलीसाठी सुद्धा पण आम्ही कधीतरी वाटलं तर जाऊन तिथे राहू शकतो, छान एन्जॉय करू शकतो, छान छान फॅसिलिटीज तिथे सेकंड होम्स टाईप. तर फार्म हाऊसचं एक डोक्यात होतं, प्लस रिसॉर्ट एक होतं की रिसॉर्ट सारखं आपण छान ऍक्टिव्हिटीज वगैरे. आणि अजून एक डोक्यात होतं की आपण ॲग्रो फार्म पण करू शकतो, तिथे छान छान झाडी लावू शकतो. म्हणजे बरेच विक्रांनी तर बरेच मला आयडिया दिल्या की नारळाचे झाडं किंवा आंब्याची आपण करू शकतो तिथे. आता तर खूप जास्त चालू आहे पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या थोडासा आउटसाईड एरियामध्ये आंबराई वगैरेच्या कितीतरी प्रकारचे रिसॉर्ट आणि हॉटेल्स वगैरे आहेत. तिथे छान आपण दिवसभर एन्जॉय करू शकतो, फॅमिली टाईम देऊ शकतो. आणि ह्या गोष्टी सगळ्या विचार करून आमचे काही प्लॅनिंग चालू आहेत. तर जेव्हा कन्फर्म होईल तेव्हा तर तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही सांगूच तसं. प्लस तुमचे काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा आम्हाला सांगा की आम्ही काय असतील तर नक्की सांगा की आम्ही काय करू शकतो नक्की तिथे. आणि खरंच एखादी आयडिया आम्हाला आवडली तर आपण त्याचा नक्कीच विचार करू, नाही का. तर येस, अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि परत एकदा मी थँक्यू सो मच मम्मी पप्पांना सांगते की एवढी छान अपॉर्च्युनिटी काहीतरी करण्याची दिली आम्हाला आणि इतकं छान गिफ्ट दिलं. सो येस, असा होता आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.